जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय। परमपूज्य विश्व चैतन्य सद्गुरूंना महाराज यांना आपण प्रथमतः वंदन करून आजच्या या गुरुवारच्या निमित्त आपण सर्वजण ज्ञान समजून घेण्यासाठी आपण एकत्रित दर गुरुवार आणि दर पौर्णिमेला आपण येतोय। 9 तारखेला आपल्या सर्वांचं दैवत दत्त महाराजांच्या
सेवेसाठी सदैव आयुष्य त्यांनी वाहिलं. आपल्या सर्वांच्या आनंदासाठी त्यांनी सर्व आपलं आयुष्य त्या धरणाप्रमाणे आयुष्य अख्खं त्यांनी सर्वांच्यासाठी व्हायला आपले सर्वांचे बागायत केले. स्वतः मात्र धरण भरून राहिले आणि ही बागायत प्रत्येकाचे फुलवले. फुलवत असताना अनेक प्रकारचे त्यांना संवेदना वेदना भोगाव्या लागल्या. अनेक प्रकारचे कष्ट सोसावे लागले. तरी त्यांनी माघार न घेता आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी अहोरात्र सेवेत राहिले. असे आपल्या सर्वांचे मायबाप आपल्याला देहरूपाने सोडून गेले. देहरूपाने सोडून गेले असले तरी त्यांची ऊर्जा ही अनंत काळापर्यंत असणार आहे. ही ऊर्जा कधीही थांबू शकत नाही. जास्तीत जास्त आपण जास्त भक्तीचा महिमा, भक्ती ज्या वेळेस आपण जास्तीत जास्त करू तशी ती ऊर्जा आपल्या सर्वांना मिळणार आहे. आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेणार आहोत. माणसाचा जन्म आपल्याला कशासाठी मिळालेला आहे हे ज्ञान आपल्याला वारंवार अण्णांनी सांगितलेलं आहे. ते ज्ञानाची जागृती, ते ज्ञानाची आठवण आपण प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये आठवून तिला साठवून आपण प्रत्येकाने आपलं आयुष्य जगायचं आहे. त्यांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या नामस्मरणामध्ये, दत्त महाराजांच्या नामस्मरणामध्ये, अण्णांच्या नामस्मरणामध्ये आपलं राहिलेलं आयुष्य वाहून आपण आपल्या जीवनाचं हेच साध्य करून घ्यायचं आहे. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी कालच्या 29 तारखेला आपण अस्थि विसर्जन 4 दत्तधाम, अण्णांनी जे 4 दत्तधाम निर्माण केले त्या दत्तधामामध्ये प्रत्येकाला दर्शन, अस्थि दर्शन देऊन आपण शेवटी कन्याकुमारीला जे त्रिवेणी संगम आहे आपल्या मंदिराच्या समोर, अनुसया दत्तधाम त्या समोरच त्रिवेणी संगम असा तो अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आपण 29 तारखेला रविवारी तो संपन्न केला. आणि जबाबदारी वाढली, आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली की आपण जे आपल्याला अण्णांनी ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान प्रत्येकामध्ये पोचवण्याची जबाबदारी अण्णांनी आपल्यावर सोपवलेली आहे. एकट्या दुकट्याचं काम नाही, आपल्या सर्वांचं काम आहे. आणि ते काम आपल्याला मनाच्या अंतःकरणापासून शुद्ध भाव ठेवून ज्यावेळेस आपण ते काम हाती घेऊन, दत्त महाराजांचा पताका हाती घेऊन ज्यावेळेस आपण सर्वांच्या मध्ये जाऊ त्यावेळेस अण्णांना आनंद झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून सर्वांनी या गोष्टीची जाणीव राखणं गरजेचं आहे की आपली जबाबदारी आत्तापासून वाढली, आत्तापासून आपलं कार्य सुरू झालं. आत्तापर्यंत आपण वडिलांच्या हाताला धरून चालत होतो, आपल्या आईच्या हाताला धरून आपण चालत होतो. आपल्याला भीती नव्हती, कारण की काही जरी झालं तरी आपली आई आपल्याला पडलो तरी उठवत होती. परंतु आता ती अवस्था नसून त्या अवस्था भक्तिमय अवस्थेच्या आपण पोचलेले आहोत. आत्तापर्यंत आपण आईकडे पाहून ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. आईला आपल्या अंतःकरणातून हाक मारायची, त्यावेळेस आई आपल्यासमोर येऊन उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. हा भक्तीचा महिमा आपल्याला वाढवायचा. ज्यावेळेस श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती गाणगापूरला होते त्यावेळेस सर्वांना त्यांचं महत्त्व होतं, परंतु ज्यावेळेस त्यांनी अदृश्य रूपामध्ये राहून त्यांनी त्यांचं पुढचं कार्य करायचं ठरवलं त्यावेळेस सर्वांना दुःख झालं, यातना झाल्या, परंतु त्यांनी समजून सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाचा नियम आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य करावेच लागणार आहे की कारण की हे चक्र परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे. जर आपण यातून आपण सुटलो नाही तर हे चक्र जागेवर थांबेल. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेऊन मला अदृश्य रूपामध्ये राहिलेलं कार्य करायचं आहे. त्या पद्धतीने 4
शिष्यांना त्यांनी जे कार्य सोपवलं होतं त्या कार्याच्या माध्यमातून दत्तप्रसाद दत्त संप्रदाय वाढला. तसंच त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा असंख्य शिष्य अण्णांनी आपले सर्व भक्तगण शिष्य यांच्यावर जबाबदारी ठेवून ते अदृश्य रूपाने या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या पुढच्या कार्य करण्यासाठी ते प्रयाण झालेले आहेत आणि ते कार्य आपल्या सर्वांच्या हाती दिलेलं आहे. म्हणून मी वारंवार सांगेन की हे एकट्याचं कार्य नाही तर हे कार्य आपल्या सर्वांचं आहे आणि ते कार्य आपल्याला व्यवस्थितपणाने आनंदाने मस्तीमध्ये ढंगामध्ये रंगामध्ये आपल्याला हे सर्व कार्य करायचं जेणेकरून अण्णांना त्याचं दुःख वाटायला नको की हे सर्व वैभव मी ज्यांच्यासाठी केलं ते जर मागे सरू लागले तर हे सर्व उपयोग काय. म्हणून आपण माघारी न हटता जोमाने आपल्याला सर्व गोष्टी आनंदाने पार पाडून आपण आपल्या जीवनाचं कर्तव्य आपल्या जीवनाचा हेतू कदाचित आपण यासाठीच मागे राहिलो असेल की आपला जीवनाचा हेतू तोच आहे की अण्णांचं कार्य दत्त महाराजांचं कार्य आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त भक्तांच्यापर्यंत नेऊन त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्धार करून घेता येईल त्यांना त्यांच्या जीवनाचा अर्थ समजून घेता येईल यासाठी अण्णांनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे तेच ज्ञान आपल्याला सर्वांच्यापर्यंत पोचवायचं आहे. हीच जबाबदारी असेल हीच जबाबदारीसाठी आपण राहिलेलो आहे तीच जबाबदारी आपल्याला पूर्णपणे आनंदाने पार पाडायची एवढंच मला मनाच्या अंतःकरून असं वाटतंय. म्हणून मी हे सगळं बोललो. गुरुदेव दत्त. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला राहू दे नाना राहू दे गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला
गोपाला गोपाला गोपाला देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आज आपल्याकडे सगळे कीर्तनकार आपले महाराज आलेले आहेत. ते 2 शब्द त्यांनी मांडावेत असं मी त्यांना विनंती करेन. नाना त्याआधी बोलतील का तुम्हाला बोलायचं? बरं बरं ठीक आहे, पहिलं नाना बोलतील. आज आपण गुरुवारच्या निमित्त जमलेलो आहोत. आपण सर्व मंडळी दुःखत अंतकरणाने जमलेले आहोत. आपल्यावर दुःखाचा महासंकट कोसळलेला होता. सर्व आता स्वामींनी सांगितलं, सर्व कार्यक्रम आपण कोणी विधियुक्त केलेला आहे. आणि आपली माता दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझे अण्णा, दत्त माझे पिता, अरे अण्णा आपल्यातून गेले, मग देहेने गेलेले आहेत, आत्म्याने मात्र नारायणपूरलाच आहेत. आम्ही 7 दशक दत्त महाराज सेवा केलेली माणसं आहोत. आमचा माझा जोडीदार होता तो, आणि माझ्यातून मला सोडून गेलेला आहे. ही दुःखाची लाट माझ्यावर फार मोठी आहे. परंतु तुमच्या सर्वांच्या संगतीकरता, तुमच्या सर्वांच्या सहवासाकरता मी थांबलेलो आहे. सगळ्यात सोपं असतं आईवडील, बंधू भगिनी, परंतु मित्र हा फार मोठा असतो. आणि मित्र हा शेवटपर्यंत मैत्री करून 70 वर्षे मैत्री आम्ही टिकवली, पण माझा मित्र यातून गेलेला आहे. सर्वांचं सहकार्य आहे, सर्वांचा आनंद. आता शेवटी दुःख आहे, दुःख पेलण्याची ताकद दत्त महाराज आपल्याला देणारच आहे. दत्त महाराज आपल्याला देत असताना आपण किती घ्यावं, किती करावं हे सांगावं. अण्णा महाराजांची कीर्ती जगामध्ये, भारतामध्ये पसरवलेली आहे. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा तिथे अण्णानी महाराजांची त्यांची कीर्ती पसरवलेली आहे. म्हणून त्यांची हस्तिधामाची यात्रा आम्ही 10 दिवस 10 रात्रामध्ये, महाराज 10 दिवस 10 रात्रीमध्ये चारीधामाची यात्रा पुरी केलेली आहे. रात्रंदिवस प्रवास करून अण्णा महाराजांची असणारी जागृती, किती शक्ती आहे, किती भक्ती आहे हे सांगू नये. सांगण्याची वेळ आली, 10 दिवस 10 रात्र झोपलो नाही. सांगावं सर्वांनी, आमच्या मंडळींनी. काय प्रशांत? गाडीतच बसून होतो, कारण ते जागे करत होते. आणि ज्या वेळेला मी भुईंज पास केलं त्यावेळेला माझ्या डोळ्यावर आली. तोपर्यंत डोळ्यातसुद्धा आली नाही. ही शक्ती आणि भक्ती अण्णा महाराजांची. जात असताना कासव गाडीवर बसतोय, जात असताना मोर गाडीवर बसतोय, जात असताना पक्षी एवढ्यावर एवढं घालतात. आणि प्रत्येक धामावर मोराचं आगमन आहे. मध्य प्रदेशला झालं, उत्तराखंडला झालं, कलकत्त्याला झालं, कन्याकुमारीला सुद्धा त्या ठिकाणीच मोर येतोय आणि दर्शन करून जातो. अशा मोराच्या रूपानं सर्वांना दर्शन दिलं. आपली होणारी शक्ती भक्ती जी गेली ना, ही आपण सर्वांनी भक्ती केली, पण भक्तीचं स्थान जिवंत राहावं, ही भक्ती करावी. ज्या संगतीने विराग झाला, मनोदोडीचा झसबाळ गेला, साक्षात परमात्मा अण्णा आपल्या भेटविला. ही संगत अण्णांची धरली. म्हणून आज आमची शिष्यमंडळी वाल्याची वाल्मिक रूपी झालेली आहात तुम्ही. जो सर्वदा गुप्त जगात वागे, प्रसन्न भक्ता निज बोध सांगे, सदभक्ती भावा करिता भुकेला, विसरू कसा मी अण्णा तुमच्या पादुकाला. कसं विसरणार तुम्ही? सांगा ना तुम्ही. आता कसा हा उपकार फेडू, हा देह वाळून सोडू, म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी अण्णा तुमच्या पादुकाला.
अरे जया वर्णिता वर्णिता वेद माने म्हणे ने तिने ते तुला जे दुरोनी अंत नको पाहू आता अण्णा आमच्या आत्म्याला. अण्णा तुम्हाला एक मित्र म्हणून कळकळीची विनंती आहे, आमच्या सर्व लक्ष ठेवा, हे तुमच्या हातामध्ये आहे. असे अनेक आत्मे आहेत, पण हा आत्मा मी सांगत होतो, हा देह फक्त मानवाचा आहे, आत्मा तर परमेश्वराचा. अन्न ह्याच ठिकाणी आहेत. महाराज त्यांची आम्ही अग्नीत असतानाच्या गळ्यामध्ये माळ होती, ती माळ सुद्धा तशीच आहे, असून जळली नाही, तशीच राहिली, एकही रुद्राक्ष जळला नाही. ही शक्ती कोणाची आहे त्यांनी ठेवलंय मागं. त्या ठिकाणी आम्ही मंदिर बांधणार आहोत, भव्य दिव्य मंदिर बांधणार आहोत. त्यांची शांती कुठे आम्ही ठेवणार नाही. आपण सांगायसारखं शिकारी आपल्याकडं. शेवटी आम्ही काय धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सरोवरा विमान उतरायाची. पदोपदी अपार झाल्या अण्णा तुमच्या राशी, म्हणून आल्या नारायणपुराशी. नारायणपूर काहीच नव्हतं आणि एवढं मोठं क्षेत्र उभं केलं आणि भारताच्या नकाशावर आणण्याचं काम अण्णा महाराजांनी केलेलं आहे. तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जा, अण्णा 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 नाही, किती दुःखाचा सागर उसळलाय. मध्य प्रदेश जा, कन्याकुमारी जा, उत्तराखंडला जा, कलकत्त्याला जा, कन्याकुमारी जा, माणसंच येत ना. ही कोणाची कला? अरे परमेश्वराची कला. परमेश्वर म्हणजे अण्णा महाराज, आणि त्यांची ही कला आहे, ही शक्ती आहे, ही भक्ती आहे. आपण त्या काळामध्ये होतो, हे आपलं भाग्य आहे. आणि या सेवेमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हायचे. आपला दत्त महाराज ठेवलेले आहेत त्यांनी आणून. तर आपण प्रथम त्यांना श्रद्धांजली वाहू. 2 मिनटं सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वांनी उभं राहा, सर्वांनी. महाराज सर्वांनी 2 मिनटं उभं राहायचे. नाही नंतर बोलते श्रद्धांजली व्हायला. अरे काय करू, नंतर बोलायचं सर्वांनी, म्हणजे हॅलो सांगतो. आता आपण कार्यक्रम पुढं आहे, पण सर्वांचे आपण दुःख करायला जाऊ आहोत, परमेश्वराला विनंती करणार आहोत. सर्वांनी 2 मिनटं शब्द उभं राहायचे आणि शांतता राखायची. 2 मिनटं श्रद्धांजली व्हायची, नंतर पसायदान होईल, नंतर आपले महाराज बोलणार आहेत, कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांनी शांतता राखायची. ओम शांती. धन्यवाद. बोला पसायदान. खाली बसलं तरी चालेल. हां, आज या ठिकाणी आपल्याकडे हरिभक्त पारायण संतोष महाराज पायगुडे, शेखर महाराज जांभळकर आणि निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री हे सर्वजण अण्णांच्या कार्याला अभिवादन, एक त्यांची सेवा समर्पण करण्यासाठी, अण्णांनी जे आपल्यासाठी सर्व कार्य केलेलं आहे ते कार्याची पोचपावती म्हणून हे सर्व हरिभक्त पारायण आलेले आहेत. सर्वांनी खाली बसा. आपल्या सर्वांना सर्वांनी 10 मिनिटं खाली बसा. महत्त्वाचं कारण पुढे या. थोडंसं प्रबोधन करतील. त्यांना मी विनंती करेन की आपण मार्गदर्शन आम्हा सर्व भक्तांना करावं, ही त्यांना विनंती करतो. रामकृष्णारी. गुरुनाम घेता मुखे, कळीकाळ पाहू न शके, त्यांची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुख लागती. नाथांच्या भागवतामधली गोड ओवी आहे. गुरूंचं नाव मुखानं जरी घेतलं तरी
कलिकाळ सुद्धा वंदन करतो आणि पायाला मोक्ष सुख लागतात. म्हणून अण्णा देहाना जरी आपल्यामध्ये नाहीत तरी त्या ठिकाणी सूक्ष्म रूपानं म्हणा त्यांच्या आठवणीनं त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या बरोबर आहेत आशीर्वाद देण्याकरता. म्हणून त्यांनी सांगितले सारखं गुरुवर्य व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलं. आपण भाग्यवान आहोत की ज्यांनी मनात आणल्यानंतर ज्यांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन द्यावं, एक साक्षात्कारी महात्मे मनात आल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं दर्शन व्हावं. टेंबे स्वामी असेच होते. मनात आलं की भगवान दत्तात्रय समोर उभे राहायचे. अण्णांचं याहीपेक्षा काही वेगळं नव्हतं. तसंच एकदा टेंबे स्वामींच्या जीवनामध्ये मी फक्त एवढंच सांगतो की आपण शिष्यांनी काय केलं पाहिजे. गुरु बहुतांची सावली, गुरु शिष्यांची माऊली, येथ आसूया जेने केली त्याची बुडाली निजप्राप्ती. नाथ महाराज म्हणतात गुरु ही सगळ्यांची सावली आहे, गुरु ही तुमच्या आमची सर्वांची माऊली आहे. म्हणून गुरूंच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची आसूया मनामध्ये आणायची नाही. ते टेंबे स्वामींच्या मनामध्ये आलं की भगवान दत्तात्रय दर्शन द्यायचे, लगेच दर्शन द्यायचे. कधी त्यांना वाटलं रात्रीचं बसलोय, दत्तात्रयांना नुसता नमस्कार करायचे, समोर उभे राहायचे. आणि असं अनेक वेळा व्हायचं, सारखं साक्षात्कारी महात्मे. आणि एकदा असं झालं, नेमकं भगवान दत्तात्रय ध्यानातच येत नव्हते. आणि विचार मनामध्ये आला, का ध्यानात येत नसतील, का ध्यानात येत नसतील. एरवी असं कधीच होत नव्हतं ना, आज मात्र देव का दर्शन देत नाहीत. मनात विचार आला आणि दृष्टांत दिला. नाही, तो दत्तात्रयांचाच आवाज होता, मी तुला दर्शन देणार नाही, कर्ज फेड म्हणले, कर्ज. यांनी विचार केलं, 50 वर्ष झालं मी संन्यास घेतला आणि माझ्या कुणाचं कर्ज आहे. कर्ज तर सगळ्यांचीच फेडलेली आहेत, कुणाचं कर्ज नाही. आणि मग आठवण आली त्यांना, 50 वर्षापूर्वी एका सावकाराचं 50 पैशाचं कर्ज घेतलं होतं त्यांनी, टेंबे स्वामींनी. आणि त्या सावकाराच्या घरी गेले. सावकार वारला होता, सावकाराचा मुलगा होता. ते खातेवही टेंबे स्वामींनी सांगितलं, तपासा बरं. ती वही तपासली तर 50 पैसे कर्ज टेंबे स्वामींच्या नावाने होतं. पण त्याला आळं केलं होतं. आळं, आळं म्हणजे काय, सातबाऱ्याचं आळं सगळ्यांना माहिती आहे. आळं केलं की आपलं नाव निघालं. तिथं लिहिलं होतं टेंबे स्वामींना 50 पैशाचं कर्ज माफ. असं त्या सावकाराच्या मुलानं टेंबे स्वामींना सांगितलं, स्वामी माझ्या बापाने तुमचं कर्ज माफ केलंय केव्हाच, 50 वर्षापूर्वीच माफ केलंय. त्यावेळेस टेंबे स्वामी म्हणले, अरे तुझ्या बापाने माफ केले, पण हा बाप मला माफ करीना ना. मला काय म्हणायचंय, भगवान दत्तात्रय कदाचित आपल्याला माफ करतील आता असं समजू, पण अण्णांची सेवा मात्र आपल्याकडनं घडली पाहिजे. जर अण्णांची सेवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर केली नाही तर भगवान दत्तात्रय आपल्याला माफ करणार नाहीत. हे सेवेचं कर्ज आहे, ते 50 पैशाचं जाऊ द्या, पण सेवेचं ऋण आपल्याला त्या ठिकाणी फेडावं लागेल. सेवेच्या ऋणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मुक्त व्हावं लागेल. कारण सेवा हे मोक्षाचं द्वार आहे. म्हणून गुरुपेक्षा जगात मोठं कुणीच नसतं. आणि त्याची प्रचिती इथं आलेल्या सर्व भाविक भक्तांना आहे. आणि गुरुपेक्षा एक जणांनी प्रश्न विचारला होता, जगामध्ये गुरुपेक्षा मोठं काय, तर त्याचं उत्तर आहे, काय गुरुपेक्षा मोठं. तुम्हाला जर विचारलं अण्णांपेक्षा मोठं काय, काय सांगता येईल आपल्याला, एकाच वाक्यात सांगतो, अण्णांपेक्षा मोठं काय हे नाहीच. पण तरी पण ठरवलं तर अण्णांपेक्षा मोठं काय, तर त्याचं उत्तर आहे अण्णांची आठवण हे अण्णांपेक्षा मोठं आहे. आपण त्यांच्या आठवणीमध्ये असणं, आपण त्यांची सातत्यानं आठवण करत राहिलं, त्यांची आठवण केली की आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे, भगवान दत्तात्रय आपल्यावरती कृपा करणार आहेत. आणि म्हणून पुन्हा पुन्हा प्रत्येक क्षणाला या ठिकाणी आपल्याला आठवण होईल आपल्या गुरुवर्यांची. त्या आठवणीत आपल्या डोळ्याचे कडे आपोआप ओले होतील. कारण गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुळदेवता, गुरु वाचुनी अनेक देवता स्मरेना. नाथ महाराज म्हणतात, हे गोड नाथ महाराजांचा एक अभंग आहे. एकच वाक्य एवढं म्हणतो आणि थांबतो. गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता,
गुरु आमुची कुळ देवता, गुरु आमुची कुळ देवता, गुरु आमुची कुळ देवता, थोड पडता साकडे थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे, हा गुरु रक्षी मागे पुढे, थोर पडता साकडे थोर पडता साकडे, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, गुरुचरणी हे अर्पण, गुरुचरणी हे अर्पण, हा गुरुचरणी हे अर्पण, थोर पडता साकडे थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे, हा गुरु रक्षी मागे पुढे, गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता. किती मोठं जीवनामध्ये आपल्या संकट आलं तर अण्णा आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही, हा दृढ विश्वास त्या ठिकाणी आपला ठेवावा. आणि त्या पद्धतीने जशी भगवंताची सेवा त्यांनी सांगितली त्या पद्धतीने आपण त्यांची सेवा करणार आहोत. त्यांची आठवण ही सुद्धा आपण केलेली त्यांची सेवाच आहे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, किंवा तुकोबारा सुद्धा सांगतात ना, किंवा तुझ्या नामाच्या माध्यमातून सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताची आठवण, संतांची, गुरुवार्यांची आठवण ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. अनेक मंडळी सेवाभावी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळा शिष्य परिवार या ठिकाणी उपस्थित आहोत. संत महात्मे कुठं जात नाहीत, दुसरं कार्य त्यांनी हातात घेतलेलं असतं, त्याच्यामुळे हा देह त्या ठिकाणी इथं सोडून देतात आणि दुसऱ्या कार्याला पुढं ते निघून जातात. म्हणून आपण हा निरोप दिला त्यांना 9 तारखेला. या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये ज्यांच्यामुळं आम्ही इथपर्यंत आलो, की ज्यांच्या सानिध्यामध्ये आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे डॉक्टर डोंगरे सर, कारण एखादं डॉक्टर इतकं प्रेम भावासारखं कुठल्या पेशंटवर करत नाहीत, पण तरी देखील पुण्यामध्ये आदरणीय आमचे परमार्थ स्नेही विजय शेठ जगताप, आमदारांचा परिवार, आमदारांचे बंधू शेठच्या माध्यमातून आमच्या डॉक्टर साहेबांची, डोंगरे सरांची ओळख झाली. आणि सरांनी या ठिकाणी आमच्यावरती लक्ष देत असताना अत्यंत घरातल्यासारखं लक्ष देतात आणि म्हटले चला आज आपण अण्णांचं सुद्धा हे उत्तर कार्य, अण्णांच्या आठवणीसाठी शिष्य परिवार गोळा होता. आज गुरुवार आहे, सगळीच मंडळी या ठिकाणी असतात. आदरणीय डोंगरे सर इथपर्यंत घेऊन आले. माझ्यानंतर या ठिकाणी हरिभक्तीपरायण शेखरजी महाराज जांभूळकर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. इथं आल्यानंतर अनेकांचं दर्शन झाले, त्याच्यामध्ये आमचे स्नेही बापू पासलकरही आहेत. त्या सर्वांना, तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वंदन करून या ठिकाणी शेखरजी महाराज जांभूळकर यांना विनंती करतो. नानांनी इथपर्यंत सरांना आणायला सांगितलं आणि नाना आपल्याला सर्वांना व्यक्तित्व अत्यंत प्रचलित आहे की काय पद्धतीनं अण्णांच्या बरोबर त्यांनी, ते म्हणतात ना, इतका संघ, इतकी घट्ट मैत्री की ही 2 चाकं आहेत. अण्णांनी सांगायचं, नानांनी ते त्या ठिकाणी लगेच सर्वांना सांगून अंमलात आणायचं. इतकं मोठं सेवा कार्य नानांनी सुद्धा या ठिकाणी अण्णांच्या बरोबरीने केलं. आपला स्वाभिमान आहे ही मंडळी, आणि म्हणून अण्णांना सुद्धा, नानांना धन्यवाद देतो आणि शेखरजी महाराज जांभूळकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलायचं. हरिओम. सर्वांना सविनय रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदाय असो किंवा आपली सनातन संस्कृती असो, आपल्याकडे नामाला फार महत्त्व दिलं जातं. तसं जगता वागताना आपण मामाला महत्त्व देतो. आमचे मामा सुरेश मामा हुलावडे आलेत, त्यांना विनंती राहिली इकडे या जरा, या या या. नित्य गुरुवारला असतात ते, मला कल्पना नव्हती. नामसंस्कृती आपल्याकडे फार महत्त्वाची आणि मोठी सांगितलेली आहे. त्या नामाच्या संबंधाने चिंतन आदरणीय सद्गुरू अण्णांनी आयुष्यभर केलं. आज शिल्लक काय राहिलं? देह प्रत्येकाचा जातो, येथ नाही उरू आले अवतार. आपण पाहिले चिंतन, सगळ्यांना माहिती आहे, फार बोलायची ही वेळ नाही आहे.
शेवटी अण्णांनी एवढंच तुमच्या माझ्या हातावर दिलंय, जे इथं आल्याच्या नंतर आमच्या कानावर पडलं, जे प्रत्येकाच्या कानावर पडतं. आदरणीय स्वामीजी भजन करत होते, आपण सगळेजण त्यांच्या मागं भजन करत होतात. सरते शेवटी प्रत्येकाच्या हातात एक आणि एकच राहतं, ते फक्त नामाचं चिंतन. हाकारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका. नामाच्या शिवाय काहीच शिल्लक राहत नाही. मला वाटतं आता गुरुवारी अण्णांची आठवण प्रत्येकजण काढतो. ज्या ज्या वेळेस आठवण येईल आणि आपल्या तोंडातून मनातून अण्णा हे नाव बाहेर पडेल ना, त्यावेळेस आपल्याला एका गोष्टीचं स्मरण झालं पाहिजे. तेवढं सांगतो आणि थांबतो. अन्यना, नामाशिवाय अन्य दुसरं कोणतंही आपल्यात आलं नाही पाहिजे, एवढं आपल्याला आठवलं बास झालं. ज्यावेळेस अण्णामुखात येतील त्यावेळेस आपल्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे, एवढंच ठेवतो. बाकी वारकरी संप्रदायाच्या वतीने अण्णांच्या, पूज्य अण्णांच्या चरणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. खरं डॉक्टर डोंगरे साहेबांचे उपकार आहेत, तिथे गेल्याच्या नंतर सगळे त्यांच्या पुढं वागतात, पण ते आज आम्हाला गाडी घेऊन आम्हाला न्यायला की तुम्ही आमच्यासोबत आलंच पाहिजे, पोशाखात या, आमच्याही लोकांना कळू द्या. आम्ही तसे त्यांच्या आता अंकित आहे, पेशंट आहे म्हणजे त्यांच्या अंकित आहे, परंतु त्यांनी तसं कसलंही इतकं प्रेम केलं, जसं अण्णांनी त्यांना शिकवलं. प्रेमाची माया जसं त्यांना सावली धरली तसेच ते सगळ्या पेशंटवर तशीच करतात. कुठल्याही प्रकाराने रोगी म्हणून वागवलं जात नाही कोणाला. तीच सवय त्यांची सगळ्या स्टाफमध्ये उतरवली. आज उगच नाही, जगभरातून लोक तिथे येत आहेत नारायणधामला. हे पोचवलं कोणी, त्याचा पण विचार करा ना. आज नारायणधाममध्ये मागच्या वेळेस आम्ही आलो होतो, पितृ पंधरावड्यामध्ये पक्षामध्ये आलो होतो. नानांनी आम्हाला इथं बोलावून घेतलं. त्यांचं इथून आलं की दूध पेल्याशिवाय तर जाणं नाहीचे, म्हणजे ते कोणत्याही कचाट्यातून सुटून, पण यांच्या कचाट्यातून प्रेमाच्या सुटणार नाही माणूस. ते त्यांचं ते आहे बाबा, अण्णांनी त्यांना प्रेम शिकवलं, ते तसेच घेऊन चाललेत. इथं आलो गेल्या वर्षी, सगळा स्टाफ जेवढ्या प्रेमाने गेल्या वर्षी वागत होता तो अजूनही त्याच्यापेक्षा अधिक प्रेमाने वागतोय. एक जोडपं आलं होतं मलेशियावरून. त्यांना म्हटलं एवढ्या दूर यायची काय गरज आहे? नाही म्हणे, आमचे कोणतरी त्यांच्या अगोदरचे पेशंट आले होते, त्यांनी रेफरन्स दिला. इतकी सुंदर सेवा भारतात आम्हाला कुठंच मिळत नाही, ती नारायणधामला मिळते. फक्त त्या शब्दाला अंडरलाईन करा, सेवा. तो शब्द फार मोठा आहे आणि ते केलं जातं. इतरही डॉक्टर दवाखाने कुठं कमी पडलेत जगभरात, पण तिथं फक्त पैशाचा व्यवहार पाहिला जातो, भावनेचा, अंतकरणाचा, एकमेकाला जोडण्याचा हा पाहिला जात नाही महाराज. तो इथं घडतो. त्याच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलो आणि हे आम्हाला इथपर्यंत पोहोचवतात ना, ते विजू शेठचं फार प्रेम आहे आमच्यावर. मगाशी महाराजांनी उल्लेख केला, आमचे मामासुद्धा त्यांच्यासोबत होते, लक्ष्मणभाऊ जगतापांच्या सोबत फार दिवस काढले त्यांनी. त्यांचं फार प्रेम त्या घराण्याचं. तुम्ही वारकरी मंडळी आहात, तुम्ही जगभर प्रचार करता, पण तुमच्या शरीराकडे तुम्ही कुठं लक्ष देता? डॉक्टरांनी पण अण्णांची किती सेवा केली, किती सेवा केली. मग हे तुम्ही तुमच्या शरीराकडे प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ते आम्हाला दरवर्षी इथं पाठवतात. तुम्ही 8-10 दिवस तिथं जा, म्हणजे कसं वर्षभर गाडी पळवायची तर 8 दिवस सर्व्हिसिंग करून घ्या, म्हणून ते आम्हाला इथं पाठवतात. आणि अण्णांच्या कार्याला मागे येता आलं नाही, कार्यक्रम अगोदर गेले असल्यामुळे. पूज्य पायगुडे महाराज आणि निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री आमचं बोलणं झालं, जायला हवं होतं, पण काही कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे जमलं नाही. आळंदीला आमचा कार्यक्रम होता, त्यामुळे आज या ठिकाणी अण्णांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. अण्णांची कृपा तुम्हा सर्वांवर असावी असा भाव व्यक्त करतो. आणि पूज्य निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री यांना मी विनंती करतो, रिहे गावाला वेदांत साधना वारकरी गुरुकुले, खूप सारे विद्यार्थी तिथं शिकतात, कीर्तन, कथा, प्रवचन, व्याख्यानं तिथं शिकतात. ते त्यांचं गुरुकुल, त्या गुरुकुलाचे संस्थापक आहेत. त्याचबरोबर आमच्या स्वातीमामी फुलावळे त्यासुद्धा तिथं असतात, पोरं देतात, पंगत वगैरे चालू असतात, जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त करतो. निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री यांना विनंती करतो, आपलं 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंक अणकोणी, इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. तेरे सांडी येली माया, तेजी येली कंथा काया, मन गेली विलया ब्रह्मानंदा माझारी. ज्ञान गोदावरीची तिरी, स्नान केली पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. या ठिकाणी आज मी माझं परमभाग्य समजतो. जन्मल्यानंतर जसं कळायला लागलं तेव्हापासून नारायणपुराचं महात्म्य कानावर पडू लागलं. नारायणपुराचं महात्म्य कानावर पडत होतं. आदरणीय वंदनीय सद्गुरू अण्णा महाराज बऱ्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने भागामध्ये फिरतही होते. लहानपणाचं दर्शनही झालं.
येथे येण्याची अनंत अपेक्षा अंतःकरणामध्ये होती, पण ती आज माझी सफल झाली. पहिलंच माझं परम भाग्य समजतो की या अण्णा महाराजांच्या या अधिष्ठात्री देवता जे दत्त महाराज आहेत त्या महाराजांच्या प्रांगणामध्ये कुशीमध्ये येण्याचं मला परम भाग्य पहिल्यांदा लाभलं. आणि प्रत्यक्षात दर्शन, प्रत्यक्षात अण्णा महाराजांच्या पश्चात का होईना पण या ठिकाणी उभं राहून त्यांच्याबद्दल बोलण्याचं भाग्य मला लाभलं. त्याचं कारण मी पहिल्यांदा सांगतो, अण्णा महाराज ज्या कुळातले होते त्याच कुळातला हा पिंड आहे. आत्ता येताना आदरणीय डॉक्टर साहेबांनी मला गाडीमध्ये सांगितलं की महाराजसुद्धा बोरकर परिवारांच्या पैकीच होते. तर मी सुद्धा बोरकर परिवाराच्या पैकीच आहे आणि तिथे रिहाला जी बोरकरवाडीचा बोरकर परिवार आहे त्या बोरकर परिवाराचं मूळ याच ठिकाणचं आहे. म्हणून अण्णांच्या कुळातला मी आहे असं मी स्वतःला समजतो. आणि अण्णांच्या या तपोभूमीवरती मला येण्याचं भाग्य लाभलं. हे माझं काहीतरी पूर्वपुण्य उदयाला आलं आणि सद्गुरूंचं दर्शन या ठिकाणी मला होतं आहे. खरं तर हे भाग्य ज्यांच्यामुळे लाभलं, आदरणीय संतोष महाराज आणि शेखर महाराज या दोघांनी उल्लेख केला. बिजू शेठच्या माध्यमातून आदरणीय डोंगरे सर आणि नाना या सर्वांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचं हे भाग्य लाभलेलं आहे. बरंचसं बोलण्यात आलेलं आहे. शेवटी माझ्याकडे वेळ थोडा आहे. थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला गुरूंच्याद्वारे मला माझ्या बुद्धीपर्यंत पोहोचलेलं जे ज्ञान आहे ते तिथपर्यंत पोहोचवण्याचं 2 शब्दामध्ये मी प्रयत्न करणार आहे. मी सुरुवातीला प्रमाण म्हटलं, सद्गुरू वाचुनी संसारी तारक नशेची निष्ठंक आन कोणी. या संसार प्रपंचामध्ये सोडवणारा, संसार प्रपंचातून या संसार सागरातून पहिलं तीराला पोहोचवणारा जर कोणी असेल तर तो सद्गुरू आहे. आणि तो सद्गुरू पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये, शिष्याच्या जीवनामध्ये काय करतो तर त्याचं अंतःकरण पहिल्यांदा साफ करतो. अंतःकरणातले मलविक्षेपादी दोष निवृत्त करतो. आणि मलविक्षेपादी दोष निवृत्त केले ना की तो स्वच्छ होतो. कोण? शिष्य स्वच्छ झाला. शिष्य स्वच्छ झाला की तो अधिकारी बनतो. आणि अधिकारी बनल्यानंतर मग ते गुरु त्या शिष्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान देतात. काय ज्ञान देतात? कोण? अधिकारी शिष्याच्या अंतःकरण स्वच्छ झालं, अधिकारी बनला. अधिकारी बनलेल्या शिष्याला ते सद्गुरू ज्ञान देतात. आणि ज्ञान देताना पहिल्यांदा सांगतात, हे बघ शिष्या ध्यानात ठेव. काय ध्यानात ठेव? तर हे ध्यानात ठेव, तेत सेवा हा दारवंटा. सेवा सर्वात महत्त्वाची आहे. सेवा जीवनामध्ये मृत्यूच्या क्षणापर्यंत कधीही सोडू नको, जी अत्यंत चपखलतेने अण्णा महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी ठेवली. कायमस्वरूपी ठेवली. सेवा कधीही चुकले नाहीत. आणि आपल्याबरोबर जे जे आले त्या प्रत्येकाला ईश्वराची, सद्गुरूची, समाजाची सेवा करण्याची संधीही दिली आणि ती सेवा करण्याचं ज्ञानही दिलं. कोणी? अण्णा महाराजांनी. म्हणून अण्णा महाराजांच्या पश्चात सुद्धा आपण अण्णा महाराजांची सेवा करायची, दत्तगुरूंची सेवा करायची. आपण प्रणाम केला पाहिजे. कोणाला? दत्तगुरूंना प्रणाम केला पाहिजे, सद्गुरूंना प्रणाम केला पाहिजे. ही शिकवण दिली अण्णा महाराजांनी आपल्याला. प्रणाम करण्याने होतं काय? तर प्रणाम करण्याने आपल्याला पुन्हा जन्माची प्राप्ती होत. जन्ममरण आपलं सगळं, आपण जन्ममरण अभावरूप होतो. जन्ममरण आपल्याला प्राप्त होत नाही. केवळ कशाने? दत्त प्रणामीन पुनर्भवाय. दत्त भगवान परमात्म्याला नमस्कार करणारा, प्रणाम करणारा तो पुन्हा जन्माला येत नाही. तद्वत सद्गुरूंना सुद्धा प्रणाम करणारा पुन्हा जन्माला येत नाही. ही प्रणाम करण्याची ही फार मोठी फलश्रुती आहे. आता अण्णा होते कसे हे मी सांगू शकत नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती. पण तरीसुद्धा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत सुंदर, गीतेमध्ये भगवान परमात्म्याने त्या महात्म्याचं वर्णन अत्यंत सुंदर केलेलं आहे. यमिही न व्यथयंते ते पुरुषम पुरुषर्षभ. म्हणजे सुखदुःखादी द्वंद्व धर्मामध्ये जो विचलित होत नाही, जो चिरस्थिर राहतो आणि आलेल्या त्या दुःखी आत्म्याला संतृप्त करून सोडतो, तो खरा गुरु आहे. काय? संतृप्त करून सोडणं. अद्वेष्ट आहे, शुभाशुभ परित्यागी आहे, असा जो महात्मा आहे ना तो खरा आहे. बरं, त्याच्याविषयी बोलताना ज्ञानोबराय काय म्हणतात? सुखदुःखाचा यावा जावा जो चळे ढळेना पांडवा आणि मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. सुखदुःखाचा यावा जावा, सुख आले काय दुःख आले काय तो अजिबात हालचाल करत नाही, मेरू पर्वताप्रमाणे स्थिर असतो. असे सद्गुरू अण्णा महाराज होते. आणि त्या अण्णा महाराजांचे आपण सत्शिष्य आहोत असं आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. कारण अण्णा महाराजांनी आपल्याला कुशीत घेतलेलं आहे, अण्णा महाराजांनी आपल्याला मांडीवर घेतलेलं आहे.
हां, काय केलेले ज्ञानोबरायांच्या 12 वाद्यात तुम्ही पहा, गुरुवर्यांचं वर्णन करताना ज्ञानोबराय खूप सुंदर सांगतात. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझे गुरुकृपादृष्टी निर्विष होय विषयरूपी सर्पाने मारलेली मिठी विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ती सुटणं अशक्य आहे. विषयरूपी सर्पाची मिठी सुटणं अशक्य आहे, पण विषयरूपी सर्पाची मिठीसुद्धा सोडवण्याची ताकद ही फक्त सद्गुरूंच्या कृपादृष्टीमध्ये आहे. आणि ती सद्गुरूंची कृपादृष्टी गुरुवर्य अण्णा महाराजांच्याकडे होती आणि ती आहे आजही. होती म्हणजे आता अण्णांचा देह गेलाय, पण अण्णा इथंच आहेत. अण्णा कुठे आहेत? अण्णा इथंच आहेत. अण्णांची कृपादृष्टी आपल्यापासून लांब गेलेली नाही. अण्णांची नजर आपल्यावरती कायमस्वरूपी आहे आणि ती कायमस्वरूपी तशीच राहणार आहे. कारण संतांचं अंतकरण कसं असतं? अत्यंत दयार्णव अंतकरण. दयार्णव अंतकरण वृत्तीमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे संत. ही अशी दया अंतकरणाची येतो कळवळा म्हणून या अंतकरणामध्ये कळवळा येतो. या सर्व तहानलेल्या भागलेल्या शिनलेल्या जनतेचं कल्याण व्हावं ही अंतकरणातली तळमळ असते. ती सद्गुरू अण्णांच्या अंतकरणामध्ये होती आणि ती होती म्हणून तर कार्य सतत केलं. भारतभर नाही, मी म्हणेन जगभर केलं. जगभर कार्य केलं आणि जगभर कार्य करून जो जो त्यांच्या चरणापर्यंत आला त्या चरणापर्यंत आलेल्या प्रत्येकाला त्यांनी चिरस्थिरता, सद्घनता, चितघनता आणि आनंद घनता ही प्राप्त करून दिली. जी सद्घन, चितघन, आनंदघन कोण आहे? ज्या अधिष्ठात्री देवतेची उपासना अण्णांनी केली. कोण आहे अधिष्ठात्री देवता? मी मगाशी वर्णन ज्ञानोबरायांच्या अभंगामध्ये केलं. भगवान दत्तात्रय समोर प्रत्यक्षात अधिष्ठान रूपाने आपल्या आहेत. भगवान दत्तात्रय हे सद्घन, चितघन आणि आनंदघन आहेत. सद्घन, चितघन, आनंदघनाची उपासना करणारे अण्णा होते आणि सद्घन, चितघन, आनंदाची उपासना करणाऱ्यांच्या दृष्टीमध्ये जो जो येतो ना तो सद्घन, चितघन, आनंद घनच होतो, दुसरं होत नाही. म्हणून भरपूर बोलण्यासारखं आहे. मी जास्त वेळ घेत नाही. मला या ठिकाणी बोलण्याची संधी अण्णांच्या पश्चात उत्तराधिकारी म्हणून स्वामी महाराज या ठिकाणी आहेत. स्वामी महाराज नाना या ठिकाणी बसलेले आहेत. नानांचा माझा पहिलाच परिचय. पहिला परिचय म्हणता येत नाही, कारण एका कुळातले म्हणल्यावर परिचय आपला कायमचाच आहे की नाही? पहिला परिचय म्हणता येत नाही. या ठिकाणी सरही बसलेले आहेत. जसं शेखर महाराजांनी, संतोष महाराजांनी वर्णन केलं सरांचं वर्णन केलं म्हणजे कोणाचं केलं? ते अण्णांचं केलं. सरांच्याकडे गुण आले कुठून? अण्णांच्याकडून. अण्णांनी ते सांगितलं ना की आता काय नाही, आता हे काम करायचं आहे तुम्ही. सरांनी आम्हाला काल सांगितलं, काल चर्चा झाली. सरांनी सांगितलं की अण्णांनी सांगितलं आता हे काम तुम्ही करायचं. हे सेवेचं काम आहे. त्या सेवेच्या कामामध्ये अजिबात चालढकल करायची नाही आणि ती अजिबात सर करत नाही. कोणताही येऊ द्या तिथं व्यक्ती, कोणता पण, ज्याला आपली भाषा जरी येत नाही ना, असा जरी व्यक्ती आला ना तरी त्यालासुद्धा त्याच प्रकारची सेवा, त्याच प्रकारची त्या ठिकाणी उपलब्ध असते. सर या ठिकाणी ती सेवा अत्यंत सुंदर करतात. आणि मग या सगळ्या आमच्यासारख्यांच्या पाठीमागे उभे राहणारे सर आहेत, अण्णा आहेत, नाना आहेत, अजून विजू शेठ आहेत, ही सर्व मंडळी आणि तुम्ही सगळा भक्त परिवार आमच्यासारख्या समाज प्रबोधनकाराला कायमस्वरूपी पाठीशी ठेवून त्यांच्या पाठीमागे काय सुखदुःख असतात ना ती पाहता, झेलता आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना त्या समाज प्रबोधनाच्या कामाकरता प्रवृत्त करता, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे सगळं कोणाचं आहे? तर हे आहे अण्णांनी दिलेलं. कोणाने? अण्णांनी दिलेलं आहे. तर ही सगळी गोष्ट खरं तर भाग्य होतं माझं. कदाचित त्यावेळेला जर गुरुकुल, वेदांत साधना वारकरी गुरुकुल जर निर्माण झालेलं असतं तर कदाचित अण्णांचं सुद्धा त्या ठिकाणी आगमन झालं असतं. अण्णा रेहे गावाच्या परिसरामध्ये, रेहामध्ये त्या परिसरातले बरेचसे भक्तमंडळ कदाचित या ठिकाणी असतील. त्याच्यापैकी या ठिकाणी बसलेत आदरणीय सुरेश शेठजी हुलावळे साहेब. हे कायमस्वरूपी गुरुकुलावरती असतात. ज्या अर्थी गुरुवारी इथं येतात ना त्या अर्थी सेवेचा खरा वासा त्यांनी इथून घेतला आहे. कुणी? आदरणीय हुलावळे साहेबांनी सेवेचा खरा वासा घेतला आहे. कारण त्या गुरुकुलावरती आल्यानंतर जी पाहिजे ती सेवा द्या, जी दिल ती सेवा उचलतात आणि आपलं काम करतात. एवढी फार मोठी व्यक्ती या ठिकाणी आहे. ही या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये सेवेचा गुण कायमस्वरूपी अण्णांनी सगळ्या जगभर पसरवला आणि तो जगभर पसरवलेला गुण, तो सेवेचा गुण किंवा ती सेवेची वृत्ती आमच्याही अंतःकरणामध्ये अण्णांनी ती जशी आहे तशीच ठेवावी आणि ती ठसवावी अशी श्रीगुरू अण्णांच्या चरणी विनम्र भावाने प्रार्थना करतो. दत्तात्रयांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी. आता पसायदान घ्या. सर्वांनी सावधान बसा. पाठीचा कणा ताहट करा. डोळे अर्धोन्मिलित करा. नजर नाकावरती ठेवा, बरोबर नाकाच्या शेंड्यावर.
हात जोडा किंवा आपले हात दोन्ही गुडघ्यावरती ठेवा. अण्णांचं स्मरण, भगवान दत्तात्रयाचं स्मरण करा आणि पसायदानाला आपण सुरुवात करूया. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पहावो. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटुतया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अरांशन. मार्तंड जे तापहीन, ते सर्व हे सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टांदृष्टविजयी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. धन्यवाद. आज तुम्ही त्रिगुणात्मक तरीम दत्त हा जाणार तिघजण त्याच ठिकाणी आला आहे. आम्ही चारीधामाची यात्रा केली आणि त्याची सांगता करण्यात 3 अण्णांनी 3 मार्ग त्रिगुणात्मक ब्रह्मा विष्णू पाठवून दिले म्हणून आज कार्यक्रम. धन्यवाद. तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमची उन्नती होणारच आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात आणि तुमच्या मातेपितेची पुण्य म्हणून तुम्ही अण्णांच्या सेवेला आलात. तुमचं परत स्वागत करतो, अभिनंदन करतो. आजचा गुरुवार आहे आणि आजच्या गुरुवारचं अन्नदान विक्रम शांतीलाल शहा, राणा वानवडी, पुणे यांनी केलेलं आहे. म्हणून यांच्या कुटुंबियांना सुखाने संतोषाने आशीर्वाद द्यायचा. बरं आहे. शाल घ्या. श्रीपाद वल्लभ श्री दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव 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 दत्त. त्याप्रमाणे आपली पुढील पौर्णिमा जी आहे ती अश्विनी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा. तिचा वार आहे गुरुवार. तारीख आहे 17/9/2024 या दिवशी पौर्णिमा आहे. याची यात्रेवर नोंद घ्यावी. जरा कार्यक्रमात मी जरा फोन करतो ना. त्याप्रमाणे यात्रेकडे एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्याकडं आपल्या जगताप भाऊंनी PMT चालू केलेली आहे आणि ती PMT चाललेली आहे. परंतु ती की पिंपळेगुरव ते नारायणपूर
येताना ती पुणे स्टेशन येते, हडपसर मार्ग येते, सासवडला येते, नारायणपूरला येते. ती पहिल्या आरतीला गाडी इथे येते, आरतीला ती गाडी जाते. ज्या यात्रेकरूंना सांगवी असेल, औंध असेल, यापर्यंत येणाऱ्या यात्रेकरूंचाही भाऊंनी सोय केलेली आहे. तरी ह्याची सर्व तुमच्या त्या भागातल्या यात्रेकरून नोंद घ्या आणि गाडीला सहकार्य करा. नंतर आपण दुसरी PMT चालू करणार आहोत म्हणले, परंतु हे PMT चालू द्या. तुम्हाला नारायणपूरला PMTची भाऊंनी केलेली आहे. तर भाऊंना धन्यवाद देतो, ST चालकांना वाहकांना धन्यवाद देतो. आणि यात्रेकरू तुम्ही सहकार्य करा, तुमच्याकरता केलेलं आहे. दुपारच्या आरतीला सुद्धा भाऊ म्हणले गाडी सोडू, फक्त तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. धन्यवाद देतो. आणि आता आपली आरती होईल, आरतीची सर्वांनी नोंद घ्या. हॅलो.